नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसिक केकची रेसिपी बघतोय आणि ही जी केक आहे ते आपण अंड्याचा बघतोय. तर त्याच्यासाठी पहिले आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप त्यातली आहे की ग्रीसिंग करून घ्यायचं. तर जे काही आपण भांडं घेतलेलं आहे हे ॲल्युमिनियमचं केकचं भांडं आहे. हे 4 अंड्याचं आहे. आता ह्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, 2 अंड्याचं, 4 अंड्याचं, 6 अंड्याचं, 8 अंड्याचं. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही चौकोनी कुठल्याही शेपचं घेतलं तरी हरकत नाहीये. बटर पेपर लावायलाच पाहिजे असं काही नाहीये. व्यवस्थित जर त्याला ग्रीसिंग केलं तर बटर पेपरची पण आवश्यकता नसते. पण आपल्याकडे आहे आज, तर आपण बटर पेपर लावून त्याला पहिल्यांदा ग्रीसिंग करून घेऊया. तर त्याच्यासाठी आपण तूप लावतोय खाली थोडंसं, किंवा लोणी लावलं तरीही चालेल. हे सगळ्या भांड्याला साईडला आणि कडेला सगळे असं व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं की केक नंतर बेक झाल्यानंतर व्यवस्थित सगळा सुटून येतो. तूप लावल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचाभर मैदा घालायचा. घालताना तो सगळा असा व्यवस्थित पसरून घालायचा आणि मग हाताने त्याला हात न लावता सगळा हा डबा जो आहे तो असा गोल गोल व्यवस्थित फिरवून घ्यायचा. म्हणजे साईडला पण ते सगळा मैदा लागतो त्याच्या. असं टॅप करत करत जायचं आणि हा एक्स्ट्राचा जो काही मैदा असतो तो फक्त काढून टाकायचा. आणि आता या पद्धतीनं आपलं हे सगळं डस्टिंग झालेलं आहे. आणि आता आपण बटर पेपर घालतोय त्याच्यामध्ये. बटर पेपरला हे जे डिझाईन असतं ती बाजू खाली करायची आणि प्लेन बाजू जी असते ती वर करायची. आणि पुन्हा थोडंसं तुपाचा जो काही ब्रश आहे आपला तो फक्त त्याच्यावरनं फिरवायचा. म्हणजे तो बटर पेपर जो आहे तो घट्ट खाली व्यवस्थित बसतो. तर आता या पद्धतीनं आपलं छान त्याला ग्रीसिंग झालेलं आहे. ही पहिली स्टेप झाली. आता केकचं भांड तयार करून ठेवणार. आणि आता जेव्हा बिस्किट कोणत्याही प्रकारचे केक करतो तर तेव्हा प्री हिटिंग करणं गरजेचं असतं. तर प्री हिट का करायचं, तर जेव्हा आपण केकचं बॅटर त्याच्यामध्ये ठेवतो तेव्हा ते लगेच त्या क्षणालाच ते फुलायला सुरुवात होते. तर त्याच्यासाठी प्री हिटिंग करणं फार महत्वाचं आहे. तर आता आपण दुसरी स्टेप प्री हिटिंगची होती. आज आपण गॅसवर करतोय त्यामुळे आपण कढईला प्री हिटिंग करणार आहे. एरवी आपण करतो तर ओटीजी मध्ये, मायक्रोव्हन कन्व्हेक्शन मध्ये, तर ते करायचं असतं. तर आपण कढईचं प्री हिटिंग करून घेऊया. तर आता दुसरी स्टेप आपली प्री हिटिंग. तर त्याच्यासाठी मोठी कढई घेतली ॲल्युमिनियमची. बहुतेक खरं कढया ह्या सगळ्या ॲल्युमिनियमच्याच असतात. मोठ्या स्टीलच्या असल्या तरी त्या आपण केकला वापरू शकत नाही, कारण ही जाड बुडाची आहे. तर ती आपण मोठी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे खाली बेसला. असा थोडासा जाडसर मिठाचा थर दिलाय आपण. म्हणजे जाडं मीठ घातलं तरी चालेल किंवा बारीक घातलं तरी चालेल. हे आपण जेव्हा आपला क्रिसमस केक केला होता तेव्हाही हे मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे ते थोडंसं असं भाजलं गेले अगदी. आणि तेच मीठ आपण परत परत वापरू शकतो. म्हणजे ते काही वेस्ट जात नाहीये. एरवी कधीही ते काढून ठेवलं आणि परत वापरलं तरी चालू शकतं. आणि आता त्याच्यामध्ये आपण ही आतमध्ये एक स्टँड ठेवतोय. तो तुमच्याकडे कुठलाही असू शकतो. स्टीलचा असला तरी इथे हरकत नाहीये. फक्त थोडासा उंच पाहिजे. म्हणजे खाली जर अगदीच तो डिश सारखा जर असला ना तर त्याला हीट जी आहे त्या केकला ती पटकन लागते आणि केक कदाचित पटकन तयार होईल. तर आपल्याला मंद गॅसवर, म्हणजे अगदी बारीक संथपणे तो बेक व्हायला पाहिजे, तेव्हा तो केक जास्त छान होतो. त्यामुळे थोडंसं उंच असा हा स्टँड घेतलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण केकचं भांडं ठेवणार आहे. आता आपण ह्याला परात, आपल्याकडे घरी मोठ्या पराती असतात ह्याच्यावर ज्या बसतात त्या आपण ठेवूया. आणि आता गॅस चालू करूया. आपण जे आतमध्ये स्टँड ठेवलेलं आहे ते आपण शेगडीचं जे स्टँड असतं तेच घेतलेलं आहे. तर आता मध्यम गॅसवर आपण हे प्रीहीट करायला ठेवूया आणि आता केकचं बॅटर करायला घेऊया. केकच्या 2 स्टेप्स आपल्या झालेल्या आहेत. भांडं तयार झालेलं आहे आणि आपण प्री हिटला ठेवलंय. तर आता तिसरी स्टेप आपण करतोय. आपण 4 अंडी घेतोय. आज आपण 4 अंड्याचा केक करतोय. तर आता आपण 4 अंडी फोडून घेतोय याच्यामध्ये. म्हणजे अर्धा किलोचा नाही का सुद्धा? अर्धा किलोचा. आणि भांडं घेताना पाण्याचा वगैरे त्याला अंश नको आहे. म्हणजे कोरडं भांडं घ्यायचं. म्हणजे पाणी वगैरे असेल तर तो फेटताना ते अगदी फ्लफी होतं ना, तसं होत नाहीये. त्यामुळे कोरडं भांडं घ्यायचं नेहमी, किंवा सगळी जे भांडी वापरतोय आपण ती कोरडी घ्यायची.
सुजाता, तू आता अंडी फोडतेस त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की आम्ही जे केक शिकलो तर ते पूर्वी काही हे आपल्याकडे नव्हतं, म्हणजे Beater वगैरे beater काय, नव्हता हो. किंवा मिक्सर पण इव्हन काही वेळेला असायचे काही वेळेला नसायचे. आणि त्यामुळं आम्ही परातीत शिकलो. म्हणजे परातीत आधी पहिल्यांदा लोणी घ्यायचं आणि तेव्हा घरचंच लोणी असायचं. आता बाहेरून विकत पण सगळं मिळतं आणि ते मस्त एका हाताने छान एका डिरेक्शननी भरपूर फेटायचं आणि मग त्याच्यामध्ये साखर वगैरे सगळं घालायचं. सगळं हाताने करत हां, आणि होतो. तो पण केक खूप सुंदर व्हायचा आणि तेव्हा पण गॅसवरच असायचा, पण तेव्हा ते प्रॉपर भांडं मिळायचं. तर तसंही जरी तुमच्याकडे असेल ना तर त्यातला सुद्धा केक छान होतो. त्याला कसं खाली भांड्यामध्ये वाळू असते आणि त्या वाळूवरती ते केकचं भांडं असतं, तर तो सुद्धा अगदी प्रॉपर छान, आणि हो, मस्त. व्हायचं. आता सुजाताने अंडी फोडली तेव्हा मला एकदम क्लिक झालं की अरे चा, आपण ह्या पद्धतीनं हो, पण करायचो. आणि आज आपण हा अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीचा, म्हणजे खरं. अगदी फक्त बेसिक अंडी मैदा वगैरे ह्याचाच करतोय. तर आपण पण आज आपण इथं बेसिक अगदी व्हॅनिलाचा घालतोय. अंडी फोडली की लगेचच इसेन्स घालून घ्यायचा, कोणता तुम्हाला आवडेल तो. पाव चमचा घातलेला आहे आपण. आता आपण अंडी फेटायला घेतोय. ह्याला 3 पॉवर असतात, म्हणजे एक लो असती, मिडियम आणि हाय. तर आपण लो पॉवरवरतीच इथं फेटणार आहोत. अंडी फेटायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात अगदी ते फ्लफी व्हायला. तर आपण 3 ते 4 मिनिटं अंडी आणि इसेन्स घालून फक्त फेटून घेतोय. तर आता मी लो पॉवरवरती हे फेटून घेते. आपण अंडी आणि इसेन्स घालून हे फेटून घेतलेलं आहे. असं मस्त अगदी फ्लफी झालेलं आहे अंड्याचं बॅटर. आणि हे साधारण 3 ते 4च मिनिटं फेटायचं. म्हणजे केक हा घड्याळ लावूनच करायचा 3 ते 4 मिनिटं. कारण तुम्ही जास्त जर तुम्ही परत फिरवत नसला तर तो गॅस तयार झाला असता, तो सगळा निघून जातो. त्यामुळे हे सुद्धा अगदी असं झालं एक 3-1 मिनिटात होतं. तर आता हे बंद करते. आता पुढचं आपण ज्यामध्ये घालणार आहोत साखर. तर आता आपण 1 कप साखर घालतो. जेव्हा आपण अंडी फोडून घेतो तेव्हा ती 1 कपच भरतात 4 अंडी. तर त्याचप्रमाणे घ्यायचं सगळं. तर जेवढी अंडी भरतात तेवढी साखर घ्यायची. तर म्हणजे हो. केकचं प्रमाण प्रमाण सुजाता आणि एकदम सोपं आहे सोपं लक्षात आहे, राहण्यासारखं, की 1 कप अंडी म्हणजे 4 अंडी, 1 कप साखर, 1 कप लोणी आणि 1 कप मैदा. मैदा. त्यामुळे एकदम लक्षात राहण्यासारखं आहे, म्हणजे त्याच्यात चुकायचा काही प्रश्नच येत नाहीये. तर आता मी साखर, अंडी आता हे एकदा फेटून घेते 1 मिनिट. तर आता आपण साखर घालून 1 मिनिट फेटले. आता आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये लोणी घालून घेऊया. हे लोणी आपण घरचं घेतलं तरीही चालू शकतं किंवा विकतचं घेतलं तरीही चालू शकतं. तूप घेतलं तरीही चालू शकतं. तर आपण हे घरचं घेतलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अगदी असं स्मूथ असं कारण व्हायला पाहिजे. ताकावरचा थोडासा सगळा अंश ताकातला गेला पाहिजे त्याच्यात, म्हणून 2 ते 3 वेळा छान धुवून घ्यायचं ते. किंवा आजकाल विकत मिळते, विकत ते मिळतं घेतलं तरी चालेल. आणि आपण हे फेटताना सगळं एकाच डिरेक्शननी फेटतोय, म्हणजे आपण असं त्याला पूर्ण इकडे तिकडे असं हलवत नाही. एकच आपण अशी एका ह्यानी स्लो अगदी असं हे फिरवत राहतोय. तर आता आपण लोणी घालून आता परत 1 मिनिट आपण फेटून घेऊया. लोणी घालून परत 1 मिनिट आपण फेटून घेतलं. आता हे सगळं बॅटर तयार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घालायची आहे. मैदा घेताना नेहमी फ्रेश घ्यायचा, म्हणजे जुना खूप असेल तर केक थोडा फुगत नाहीये. तर नेहमी फ्रेश घ्यायचा. आणि आपण लोणी किंवा अंडी किंवा मैदा फ्रीजमध्ये ठेवतो, तर हे सगळं नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं. म्हणजे केक करायच्या अगोदर 1-2-3 तास सगळं बाहेर काढून ठेवायचं आणि मगच केक करायला घ्यायचा. आधी मैदा घालून घेऊया सगळं. आणि त्याच्यावरच आपण बेकिंग पावडर घालूया 2 चमचे. आणि चमच्यानी आपण ते सगळं छान असं फिरूया, म्हणजे ते बरोबर आतमध्ये पडेल सगळं, म्हणजे बाहेर उडणार नाहीये. आणि तोपर्यंत आपण जे प्री हिटिंगला ठेवलं होतं ते इतकं मस्त प्रीहीट झालंय, म्हणजे हे वरचं जे आपण झाकण ठेवलेलं असतं त्याला चटका बसला पाहिजे. याला म्हणायचं हे परफेक्ट आता प्रीहिटिंग झालेलं आहे. त्याचं सगळं घालून झालेलं आहे. परत 1 मिनिट आपण आता हे सगळं फेटून घेणार आहोत लो स्पीड वरती. आपण मैदा घालून परत 1 मिनिट सगळं मिक्स करून घेतलं. ते खूप फेटलेलं नाहीये, कारण आता बेकिंग पावडर घातली होती त्यामुळे खूप फेटायचं नाहीये. अर्धा ते 1 मिनिट फक्त फेटायचं, की जेणेकरून मैदा सगळा त्याच्यामध्ये मिक्स होईल. आणि आपल्याला हे थोडंसं बॅटर असं हे थोडंसं
घट्ट वाटत असेल किंवा ज्या चिरा पडतात त्या पडत नाही, त्यामुळे थोडंसं अगदी एखादा टीस्पून वगैरे असं दूध घालायचं त्याच्यामध्ये. थंड घालायचं दूध, मात्र नॉर्मल टेम्परेचरचं. आणि परत एकदा सगळं आपण हे मिक्स करून घ्यायचं. दूध घातल्यानंतर परत एखादा मिनिट, अर्धा मिनिटच आपण सगळं हे फेटून घेतलंय. आणि आता हे बॅटर आपण जो हा टीन तयार केलाय त्याच्यामध्ये सगळं घालून घेऊया. सगळं बॅटर आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलंय आणि ते थोडंसं अगदी हलक्या हाताने सगळं एकसारखं असं टॅप टॅप करून घ्यायचं. आता आपण सगळं हे असं छान असं हलवून घेतला सगळीकडून फिरून फिरून. त्यामुळे बॅटर अगदी सगळं एकसारखं खाली झालेलं आहे. आणि थोडंसं असं अनइक्वल असलं तरी गरम झालं ना ते, की सगळं ते प्लेन होतं. त्यामुळे इतपत ते सगळं असं हलवून घेतलंय. आणि आता आपल्या झालेल्या प्रीहीटच्या कढईमध्ये हे ठेवून घेऊया. आपण 8 ते 10 मिनिटं झालं छान कढई तापायला ठेवलेली होती. अगदी छान प्रीहीट झालेली आहे कढई. तोपर्यंत आपलं बॅटर सगळं तयार आहे केकचं करून. आता हे ह्याच्यावरती असं छान ठेवून घ्यायचं व्यवस्थित सेंटरला. आपली परात सुद्धा खूप गरम झालेली आहे, त्यामुळे ती व्यवस्थित कापडाने पकडून, म्हणजे सगळीकडून त्याच्या हवा वगैरे कुठून बाहेर जाऊ नये अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. त्याच्यावरती एक थोडंसं जाड असं वजन ठेवून घ्यायचं. आणि आपला गॅस जो आहे तो आता एकदम मिडियम करायचा. गॅसवरचा जो केक असतो त्याला साधारण 35 ते 40 मिनिटं लागतात. आणि मध्ये तो अजिबात उघडायचा नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला सवय असते की थोडंसं वेळ झाला की लगेच बघायचं झालाय की नाही, तर किमान 30 मिनिटं तरी त्याला अजिबात उघडायचं नाही. 30 मिनिटानंतर तो जर आपल्याला आणि त्याचा लगेच सुगंध यायलाच लागतो की बेक झालाय की नाही ते. त्यामुळे 30 मिनिटं मात्र अजिबात त्याला उघडायचं नाही. 30 मिनिटानंतर आपण बघूया. तर अगदी घड्याळ लावलं होतं त्याप्रमाणे 40 मिनिटं झालेली आहेत आणि सगळ्या घरभर मस्त केकचा असा सुगंध दरवळलाय. याचा अर्थ केक आपला झालेला आहे मस्त बेक. तर आता आपण बघूया. आता थोडासा गॅस बारीक केला आणि आपण तसा 40 मिनिटं तो अगदी मीडियम ह्याच्यावरतीच केलेलं आहे. वाव, मस्त मस्त एकसारखा सगळीकडून अगदी झालेला, सगळीकडून एकसारखा झालाय. सुटून पण आलाय सगळा अगदी व्यवस्थित. हे बघू शकता की व्यवस्थित छान सुटलेला आहे. आपण ते डस्टिंग म्हणजे तूप लावून वरून मैदा भुरभुरला होता, त्यामुळे ते बरोबर अगदी सुटतो तो सगळा. आणि 40 मिनिटात आपला बरोबर झालेला आहे 4 अंड्यांचा केक. आता आपण हा काढून फक्त बाहेर काढून ठेवूया आणि तो पूर्ण थंड झाल्यानंतर आपण तो डिमोल्ड करायचा आहे. कारण जर गरम असताना तुम्ही घाई केली तर कदाचित तो खालून तुटण्याची शक्यता असते. कारण तो अजून पूर्णपणे जरी साईड सुटलेल्या असल्या तरी खाली तो अजूनही थोडासा चिकटलेला असू शकतो. तर त्यामुळे घाई न करता थोडासा कोमट झाल्यानंतर, अगदी थंड नाही पण कोमट झाल्यानंतर मात्र तो डिमोल्ड आपण करून घेऊया. आणि आता गॅस बंद करण्याच्या पूर्वी आणि आपला केक बाहेर काढण्याच्या पूर्वी जस्ट आपण टूथपिकनी चेक करूया. कारण हा दिसतोच आहे खरं पण तरी सुद्धा एकदा बाहेर काढायच्या आधी तो चेक करायचा टूथपिकनी. मस्त कुठेही टूथपिकला आपल्याला लागलेलं नाहीये, ह्याचा अर्थ आता तो छान बेक झालेला आहे. गॅस बंद करूया आपण. आता हा केक बाहेर काढून ठेवूया गार होण्यासाठी. एक 5 ते 10 मिनिटात हा छान गार होईल आणि मग आपण याला डिमोल्ड करूया. तर आता छान गार झालेला आहे केक आपला, म्हणजे कोमट झालेला आहे. तर आता आपण हा डिमोल्ड करूया. यासाठी थोडस सुरीनं आपण त्याला, खरं तर तो सुटून आलेलाच आहे पण तरी सुद्धा परत एकदा थोडस सोडवून घेऊया खालीपर्यंत. व्यवस्थित सुरी अगदी छान फिरतीये. थोडासा एकदा हाताने हलवून घेऊया म्हणजे आपल्याला कळतो तो खालून पण सुटलाय का. व्यवस्थित तो हलतोय केक भांड्यामध्ये, त्याचा अर्थ तो पूर्ण सुटलेला आहे. आणि आता एक डिश पालथी घालायची. थोडस सुरीनच टॅप करायचं. आणि आपण बटर पेपर घातलाय त्यामुळे खालून तर अगदी तो छान सुटतोच. मस्त छान बेक झालेला आहे एकदम मस्त. आणि आता हा बटर पेपर जो आहे वरचा तो अगदी हळूच काढून घ्यायचा सगळा.
मस्त खरपूस खरपूस अगदी मस्त बेक झालेला आहे. म्हणजे सगळ्या बाजूने आणि वरून सगळीकडून एकसारखा बेक झालाय. स्पॉन्जी अगदी. पण छान झालेला दिसतोय. आपण कट पण करून बघूया, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली तो किती स्पॉन्ज दिला हे कळेल. सगळीकडून छान खरपूस रंग आलेला आहे. वरून सुद्धा छान बेक झालेला आहे. पण गॅसवर करून सुद्धा जसा आपला ओटीजी मध्ये किंवा आपला मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शनला होतो तसाच झालेला आहे. आणि हा जो थोडासा खड्डा पडलाय तो गॅसवर कदाचित होऊ शकतो, कारण हीट जी आहे ती ओटीजी मध्ये कशी सगळी एकसारखी मिळते आणि गॅसमध्ये कसं काही वेळेला कमी जास्त होऊ शकतो. तर त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही आपला काहीच नाही झालेला फरक. आणि आता आपण पीस कट करून बघूया. सुरीनं मस्त आपण एक पीस काढून बघूया त्याचा. अगदी इझी जातोय म्हणजे खालीपर्यंत एकदम. छान सगळीकडून अशी मस्त जाळी आलेली आहे त्याला केकला. म्हणजे तो इतका मस्त फुललेला आहे. आपलं जे काही आपण बटर घातलेलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. हाताला सुद्धा कुठं तेलकट लागत नाहीये आणि छान स्पॉन्जी झालेलं आहे. आणि इकडून सुद्धा तुम्ही बघू शकता की कशी जाळी दिसते. आपण जो पीस काढलेला आहे तिथून सुद्धा ही छान अशी जाळी दिसते. स्पॉन्ज तयार कसा झालाय तो पण आपल्याला दिसतोय. आणि हा चहा बरोबर एकदम मस्त. चहा आणि कॉफी बरोबर खूपच छान लागतो. त्यामुळे केक झाल्या झाल्या घरातले सुद्धा सगळे खुश होतात. आणि ह्याच्याबरोबर मस्त चहा करायचा, उकळता वाफाळलेला चहा आणि त्याच्याबरोबर हा केक. तर आज आपण अगदी बेसिक केक कसा करायचा ही रेसिपी बघितली. तुम्ही सुद्धा करून बघा नक्की. आम्हाला इंस्टाग्रामला तुमच्या केकचा खरंच फोटो टाका आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.